नमस्कार मित्रांनो. आजचा विषय विशेषतः 60 नंतरच्या पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या वयात अनेक बदल शरीरात हळूहळू घडू लागतात, जे बाहेरून लगेच दिसत नाहीत पण आतून पुरुषी शक्तीवर परिणाम करतात. अनेक पुरुष 60 नंतर असे समजतात की आता लिंगाची ताकद कमी होणे स्वाभाविक आहे, ताठरता राहणार नाही, संबंधांची इच्छा कमी होणार आणि हे सगळे नशिबातच आहे. पण हे पूर्ण सत्य नाही. आज मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छिते की वय वाढले तरी योग्य पद्धत अवलंबली तर लिंगाची नैसर्गिक ताठरता, टिकाव आणि आत्मविश्वास नक्कीच सुधारू शकतो. आजचा विषय आहे 60 नंतर जर तुम्हाला तुमचे लिंग लोखंडासारखे ताठ करायचे असेल तर फक्त एक काम योग्य पद्धतीने करा. अनेक जण या वाक्यावर हसतात किंवा अविश्वास दाखवतात, पण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले तर शरीराला योग्य संकेत दिले गेले तर ते कोणत्याही वयात प्रतिसाद देते. सर्वात आधी हे समजून घ्या की लिंग हे स्वतंत्र अवयव नाही, ते मेंदू, मज्जासंस्था, रक्तवाहिन्या, स्नायू आणि हार्मोन्स यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असते. 60 नंतर शरीरात रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते, स्नायू शिथिल होतात, ताणतणाव वाढतो, झोप कमी होते आणि याचा थेट परिणाम लिंगाच्या ताठरतेवर होतो. अनेक पुरुष लगेच बाहेरून उपाय शोधतात, वेगवेगळी औषधे, काढे, गोळ्या घेतात, पण मूळ कारणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काही काळ फरक पडतो पण समस्या कायमची सुटत नाही. म्हणून आजचा पहिला भाग हा तुम्हाला समजावण्यासाठी आहे की खरे कारण काय आहे आणि पाया कसा मजबूत करायचा. जेव्हा पुरुष उत्तेजित होतो तेव्हा मेंदूकडून संदेश जातो. त्या संदेशामुळे लिंगातील रक्तवाहिन्या रुंदावतात, त्या ठिकाणी रक्त साठते आणि ताठरता निर्माण होते. ही प्रक्रिया नीट चालण्यासाठी रक्तप्रवाह चांगला असणे फार गरजेचे आहे. जर रक्त घट्ट झाले, वाहिन्या कडक झाल्या किंवा मज्जासंस्थेवर ताण आला तर ताठरता येत नाही किंवा टिकत नाही. 60 नंतर सर्वात मोठी समस्या ही रक्ताभिसरणाची असते. पाय थंड वाटणे, हात बधीर होणे, थकवा लवकर येणे ही लक्षणे दिसतात आणि हीच समस्या लिंगातही परिणाम करते. पण अनेक पुरुष याकडे दुर्लक्ष करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक अवस्था. वय वाढल्यावर अनेकांच्या मनात भीती बसते, आता जमणार नाही, अपयश येईल, शरीर साथ देणार नाही. ही भीती मेंदूतून चुकीचे संदेश पाठवते आणि शरीर आधीच हार मानते. म्हणूनच हा विषय फक्त शारीरिक नसून मानसिकही आहे. आज मी तुम्हाला सांगणार असलेले एक काम हे शरीर आणि मन दोन्हींवर एकत्र परिणाम करते, म्हणून ते प्रभावी ठरते. पहिल्या भागात हे लक्षात ठेवा की कोणतीही नैसर्गिक सुधारणा एका दिवसात होत नाही, पण योग्य दिशेने पाऊल टाकले तर काही आठवड्यात फरक जाणवू लागतो. अनेक पुरुष म्हणतात की रात्रभर संबंध ही फक्त कल्पना आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा शरीर थकत नाही, श्वास नियंत्रित असतो, स्नायू सक्षम असतात आणि मन शांत असते, तेव्हा सहनशक्ती नक्कीच वाढते. येथे मुद्दा वेळेचा नसून शरीराच्या नियंत्रणाचा आहे. 60 नंतर जर शरीरावरचे नियंत्रण पुन्हा मिळवले तर आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि आत्मविश्वास हा पुरुषी शक्तीचा सर्वात मोठा आधार असतो. या पहिल्या भागात मी तुम्हाला चुकीच्या समजुती दूर करायच्या आहेत. वय म्हणजे कमजोरी नाही, योग्य दिनचर्या न पाळणे म्हणजे कमजोरी आहे आणि ही दिनचर्या सुधारता येते. पुढील भागात मी तुम्हाला नेमके ते एक काम सविस्तर सांगणार आहे, जे घरच्या घरी सुरक्षितपणे कोणतेही धोकादायक उपाय न करता येईल आणि ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होईल. म्हणून हा भाग नीट समजून घ्या, मन शांत ठेवा आणि पुढील भागासाठी तयार रहा, कारण बदलाची सुरुवात माहितीपासून होते आणि योग्य माहिती हीच खरी ताकद आहे. मागील भागात आपण समजून घेतले की 60 नंतर लिंगाची ताठरता ही शरीर आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. आता या भागात मी तुम्हाला ते एक महत्त्वाचे काम सविस्तर सांगणार आहे, जे नियमित केल्यास नैसर्गिक बदल घडतात. सर्वात आधी श्वसनावर लक्ष द्या. श्वास हा शरीरातील ऊर्जा वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. सकाळी किंवा रात्री शांत ठिकाणी बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे बंद करा. नाकाने हळू खोल श्वास घ्या. श्वास घेताना पोट फुगले पाहिजे, छाती नाही. 2 क्षण थांबा. नंतर तोंडाने किंवा नाकाने हळूहळू श्वास सोडा. श्वास सोडताना पोट आत ओढा. हा सराव रोज 10 ते 15 मिनिटे करा. यामुळे मेंदू शांत होतो, ताण कमी होतो, मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. अनेक पुरुष सतत घाईत श्वास घेतात, त्यामुळे ऊर्जा लवकर संपते. पण नियंत्रित श्वसन केल्याने शरीरात प्राणशक्ती वाढते. आता दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे श्रोणी भागातील स्नायू सक्रिय करणे. लघवी थांबवताना जे स्नायू वापरले जातात तेच स्नायू नियमित घट्ट आणि सैल करण्याचा सराव करा. सुरुवातीला झोपून किंवा बसून करा. 3 ते 5 सेकंड घट्ट करा, नंतर सैल सोडा. 10 वेळा करा. दिवसातून 2 वेळा हा सराव केल्यास काही आठवड्यांत फरक जाणवतो. या स्नायूंमुळे लिंगात रक्त धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
त्यामुळे पाठरता टिकते. अनेक पुरुषांना टिकावावर समस्या असते. हा सराव त्या समस्येवर मदत करतो. तिसरा मुद्दा म्हणजे शरीरातील रक्त शुद्ध आणि प्रवाही ठेवणे. यासाठी पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात थोडे थोडे पाणी घ्या. पाणी कमी प्यायल्यास रक्त घट्ट होते, प्रवाह मंदावतो. याचा थेट परिणाम लिंगाच्या ताठरतेवर होतो. जड, तेलकट आणि फार मसालेदार अन्न कमी करा. हलके पचणारे अन्न घ्या. हिरव्या भाज्या, फळे, साधे जेवण यामुळे शरीर हलके राहते. हलके शरीर बरोबर चांगले रक्ताभिसरण. चौथा मुद्दा झोप. अनेक पुरुष उशिरा झोपतात, मोबाईल पाहतात, सतत विचार चालू असतात. झोप नीट न झाल्यास शरीर विश्रांती घेत नाही. हॉर्मोन्स संतुलित होत नाहीत. ताकद कमी होते. दररोज किमान 7 तास शांत झोप आवश्यक आहे. झोपेत शरीर स्वतःची दुरुस्ती करते, शक्ती वाढवते. पाचवा मुद्दा मानसिक स्थिती. पूर्वीच्या अपयशामुळे भीती, चिंता येते. पुन्हा जमणार नाही, टिकणार नाही अशी भीती मेंदूतून संदेश पाठवते. शरीर हार मानते. या भीतीला दूर करा. स्वतःवर विश्वास ठेवा. शरीराला वेळ द्या. नैसर्गिक बदल होत आहेत हे मनाला समजवा. काही दिवसांनी आत्मविश्वास वाढतो. शरीरात बदल जाणवतात. लिंगाची संवेदनशीलता सुधारते. ताठरता नैसर्गिकरित्या टिकते. रात्रभर संबंध शक्य होतात, कारण शरीर थकत नाही. श्वास नियंत्रित आहे. स्नायू सक्षम आहेत. मन शांत आहे. कुठलाही धोका नाही. औषध न वापरता फक्त शरीराशी मैत्री करून हा परिणाम साधता येतो. पुढील भागात मी सांगणार आहे की किती दिवसात फरक दिसतो, योग्य वेळ कोणती, कोणत्या चुका टाळाव्यात. त्यामुळे हा भाग नीट लक्षात ठेवा. प्रॅक्टिस सुरू ठेवा, कारण बदल ही सातत्याची गोष्ट आहे आणि सातत्याने शरीर स्वतः बदल स्वीकारते. मित्रांनो, मागील 2 भागात आपण समजून घेतले की साठीनंतर लिंगाची ताठरता ही फक्त इच्छा नसून संपूर्ण शरीर आणि मनावर अवलंबून असते. आता या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की या पद्धतीचा परिणाम किती दिवसांत दिसतो, योग्य वेळ कोणती आणि कोणत्या चुका टाळाव्यात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्य. रोज श्वसनाचा आणि श्रोणी स्नायूंचा सराव किमान 15 ते 30 मिनिटे करा. सकाळी आणि रात्री वेळ ठरवा. शरीर शांत असावे. जेवण हलके असावे. जड अन्न टाळा. पाणी पुरेसे प्यावे. झोप 7 तास किमान मिळावी. या सर्व नियमांचा समन्वय करूनच नैसर्गिक ताठरता निर्माण होते. बहुतेक पुरुषांना पहिल्या 2 आठवड्यातच हलकी सुधारणा जाणवते. 3 ते 4 आठवड्यात फरक स्पष्ट होतो. सहनशक्ती वाढते. लिंग नैसर्गिकरित्या अधिक ताठ राहतो. मानसिक स्थिरता वाढते. आत्मविश्वास मजबूत होतो. या सरावादरम्यान काही चुका टाळाव्यात. उदाहरणार्थ, घाईने श्वास घेणे, सराव करताना ताण निर्माण करणे, जड आणि तेलकट अन्न खाणे, झोप कमी करणे, मनात भीती ठेवणे. या सगळ्यामुळे परिणाम मंद होतो किंवा नाहीसा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे नियमितता मोडू नये. एक दिवस चुकला तरी लगेच परत सुरू करा. शरीराला वेळ द्या बदल स्वीकारायला. तिसरी गोष्ट मानसिक शांतता. मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा. पूर्वीच्या अपयशाची चिंता मनात येऊ नये. जेव्हा मन शांत राहते, शरीर योग्य प्रतिसाद देते. आता परिणामाची चर्चा. नियमित सरावाने रक्ताभिसरण सुधारते. स्नायू सक्षम होतात. हार्मोन्स संतुलित राहतात. मन स्थिर राहते. त्यामुळे लिंग नैसर्गिकरित्या ताठ राहतो. टिकाव वाढतो. अनेक पुरुषांना रात्रभर संबंध शक्य होतात, कारण शरीर थकत नाही. रक्ताभिसरण उत्तम आहे. स्नायू सक्षम आहेत. मन शांत आहे. हा नैसर्गिक परिणाम आहे. कुठलाही धोका नाही. औषध न वापरता मिळतो. शेवटचा मुद्दा, आत्मविश्वास. जेव्हा शरीर सक्षम आणि मन शांत असते, आत्मविश्वास आपोआप वाढतो. आत्मविश्वास हा पुरुषी शक्तीचा मुख्य आधार आहे. म्हणून या तिन्ही भागांचा सराव करून तुम्ही पाहाल की साठीनंतरही शरीर लोखंडासारखे ताठ राहू शकते. नैसर्गिक ताकद टिकते. आत्मविश्वास वाढतो. मानसिक स्थिरता येते. हे उपाय सर्व सुरक्षित, शास्त्रीय आणि घरच्या घरी करता येणारे आहेत. कोणत्याही औषधाशिवाय आणि धोक्याशिवाय परिणाम साधता येतो. त्यामुळे आजपासून तुम्ही या तिन्ही भागांचे मार्गदर्शन लक्षात ठेवा. नियमित सराव करा. सातत्य ठेवा. शरीर बदल स्वीकारेल आणि साठीनंतरही पुरुषी शक्ती लोखंडासारखी टिकेल. हा शेवटचा भाग तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन देतो. आता तुम्हाला सर्व माहिती मिळाली आहे. पुढे फक्त नियमितपणे सराव करणे आणि सातत्य ठेवणे आवश्यक आहे. या मार्गाने शरीर मजबूत, ताठ आणि उत्साही राहील.